आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे परमभक्त महात्मा, आपला परिचय देण्याची कृपा करावी. स्वामी, माझ्या परिचयाचं काय मोल? मी तर श्रीरामांचा एक तुच्छ सेवक आहे, हनुमान. आपण माझ्या दादाचा समाचार माझ्यापर्यंत दिलात, त्या उपकारासाठी मी आपला सदैव ऋणी राहीन. आता मला आज्ञा द्यावी. मला रात्रीच्या रात्री तिथे पोचायचे आहे. जर सूर्यदेवांचा उदय झाला तर मोठा अनर्थ होऊन जाईल. नाही हनुमान, सूर्यात इतकं साहस नाही की तो लक्ष्मणाचे प्राण संकटात टाकू शकेल. मी एकाच बाणानं त्याचा रथ तोडून त्याची गती थांबवेन. आपल्याला इतके परिश्रम करण्याची आवश्यकता नाही. प्रभू श्रीरामांची माझ्यावर अशी कृपा आहे की त्यांचे नाव घेताच माझी सर्व कार्य सिद्ध होतात. अरे महावीर, तू तर पूर्ण पर्वत उचलून आणलास. काय करणार वैद्यराज, मी आहे अडाणी. आयुर्वेदाचार्य तर नाही आहे जो औषधी वनस्पती ओळखू शकेल, म्हणून अख्खा पर्वत घेऊन आलो. काय हीच आहे संजीवनी? होय, हीच आहे संजीवनी. थांबा, उतावळ्या होऊ नका कविराज. आरोग्य देणाऱ्या औषधी निसर्गाचं वरदान असतात. त्यांना श्रद्धा भावानं ग्रहण केलं पाहिजे. हे महात्मा, पूर्ण चौकशी केल्याशिवाय आपल्यावर बाण चालवला, त्यासाठी भरत आपल्याकडे क्षमायाचना करतोय. भरत? होय, दशरथ पुत्र भरत. आपण बेशुद्धीतही रामनामाचा जप करत होतात. हे परमभक्त महात्मा, आपला परिचय देण्याची कृपा करावी. स्वामी, माझ्या परिचयाचं काय मोल? मी तर श्रीरामांचा एक तुच्छ सेवक आहे, हनुमान. परिचय तर आपला मिळाल्याने मी कृतकृत्य झालो. आपल्या दर्शनाने माझे जीवन सफल झाले. माझे स्वामी श्रीराम दिवस रात्र ज्या भरताचे गुण गाताना नाही थकत, त्या देवता समान भरताला आपल्या डोळ्यांनी पाहू शकलो. माझे नेत्र धन्य झाले प्रभू. काय काय म्हणालात आपण? श्रीराम माझी आठवण काढतात? काही खरं आहे? दादा माझीही आठवण काढतात कधी? कधी? ते तर झोपेत जागते वेळी, उठता बसता आपली अशा प्रकारे आठवण करत असतात, ज्याप्रमाणे कोणी भक्त भगवंताचे स्मरण करतो. आपल्याबद्दलचा त्यांचा स्नेह पाहून तर कधी कधी दुसरे भक्त हेवा करू लागतात. हे महात्मा, हे सांगून आपण माझ्या निष्प्राण प्राणांना परत चैतन्य दिलं. श्रीरामांच्या शिवाय फुलणारी पिकं सुकली होती, ज्यांना श्रीरामांच्या स्नेह जलानं परत हिरवगार केलं. आपण माझ्या दादाचा समाचार माझ्यापर्यंत दिलात, त्या उपकारासाठी मी आपला सदैव ऋणी राहीन. कृपया मला आणखी काही सांगा. माझा दादा यावेळी कुठे आहे? ते कसे आहेत? वहिनी कशी आहे? तो भाग्यवान लक्ष्मण, ज्याला दादाच्या सेवेची संधी मिळाली आहे, तो माझा छोटा भाऊ कसा आहे? ते सर्व ठीक तर आहेत ना? बोला, सर्व ठीक तर आहेत ना? सांगा, सांगा ना. सर्व सर्व ठीक तर आहेत ना? सर्व आनंदात तर आहेत ना? सांगा, काही बोला. कुशल राम सीता लक्ष्मणाचे, विचारी भरत कुमार. सांगावे की न बोलावे, हनुमंत करी तो विचार. राम कथा संक्षिप्त रूपे सांगोनी,
ऐकून होई अधीर भरत वीर कुमार, हळूहळू सारी कथा सांगे हनुमान. महाराज भरत, ही वेळ या गोष्टींची नाही. आपल्यासारख्या वीर पुरुषाला धीर धरला पाहिजे. आता मला आज्ञा द्यावी. मला रात्रीच्या रात्री तिथे पोचायचे आहे. जर सूर्यदेवांचा उदय झाला तर मोठा अनर्थ होऊन जाईल. नाही हनुमान, सूर्यात इतकं साहस नाही की तो लक्ष्मणाचे प्राण संकटात टाकू शकेल. मी एकाच बाणानं त्याचा रथ तोडून त्याची गती थांबवेन. हनुमान, तू तिथं धीर आणि विश्वासानं जा. तुझं तिथं लवकर पोचणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मी शक्ती बाणाचं संधान करतो. तू त्या औषध पर्वतासह या बाणावर बसून जा. तुला हा लवकर तिथं घेऊन जाईल. नाही महाराज भरत, आपल्याला इतके परिश्रम करण्याची आवश्यकता नाही. प्रभू श्रीरामांची माझ्यावर अशी कृपा आहे की त्यांचे नाव घेताच माझी सर्व कार्य सिद्ध होतात. जय श्रीराम. जय श्रीराम. माझ्या कारणे प्रभू साहे, दारुण दुःख अंताप. साश्रू नयने भरत करी, करी हा पश्चाताप. क्षणोक्षणी व्याकुळता येई, हळूहळू धीर सुटे. करी विलाप मनातही, सांगे लक्ष्मणातेच. माझ्या प्रेमळ अनुजा, बोल काही बोल, नको दुखवू मनाला. बोल काही बोल. दादा दादा म्हणून, दादा दादा म्हणून शब्द प्राणामध्ये भय. माझ्या प्रेमळ अनुजा, बोल काही बोल. ह्या धरतीवर पुन्हा न होईल असा भागी मजसा. मी असताना बाण जिव्हारी तुझ्या लागला कैसा.
जाऊ नाशके तोडून ऐसा प्रेमाचा हा धागा. प्राण त्याग मी करीन जर तू होशील आज न जागा. जागा हो आता तू, जागा हो आता तू भावा. माझ्या संगे बोल माझ्या प्रेमळ अनुजा. बोल काही बोल माझ्या प्रेमळ अनुजा. बोल काही बोल. रात्र संपली हनुमंता अजून काना येशी. आस संपली डोळ्यामधली अजून काना येशी. सूर्योदया सूर्यवंशीचा सूर्य मावळून द्यावा. बोलविण्या विना बोलविणारा बोल न बोले बोल. गप्प गप्प राहुनी, गप्प गप्प राहुनी माझा धीर नको तोडू माझ्या प्रेमळ अनुजा. बोल काही बोल माझ्या. तिथे हनुमान उडे हाती पर्वत घेऊनी. तिथे उर्मिले घरी जळती विझलेले दिवे. वैद्यराज, वैद्यराज, मी वनसे आणले. अरे महावीर, तू तर पूर्ण पर्वत उचलून आणलास. काय करणार वैद्यराज, मी आहे अडाणी. आयुर्वेदाचार्य तर नाही आहे जो औषधी वनस्पती ओळखू शकेल, म्हणून अख्खा पर्वत घेऊन आलो. आपणच आता ओळखून घ्या ना यातील संजीवनी. चला वैद्यराज. काय हीच आहे संजीवनी? होय, हीच आहे संजीवनी. थांबा, उतावळ्या होऊ नका कपिराज. आरोग्य देणाऱ्या औषधी निसर्गाचं वरदान असतात. त्यांना श्रद्धा भावानं ग्रहण केलं पाहिजे. जय भगवान धन्वंतरी. हे दिव्य औषधी, हे प्राणदायी माता संजीवनी. मी सुशैन वैद्य एका परमवीर सूर्यवंशी राजकुमाराच्या जीवनाची भीक मागतो तुझ्याकडे. हे मंगलकर्णी, आपल्या गुणांना प्रकट कर. आपल्या दिव्य प्रभावानं आरोग्यशास्त्राचे आयुर्वेदिक सिद्धांतांना सिद्ध कर. माते, एका धर्मरत मानवाच्या कल्याणासाठी तुझ्या पानांची आवश्यकता आहे. आपल्या पानांनी माझ्या रोग्याला आशीर्वाद प्रदान करावे.
कुठं आहे तो मेघनाथ? कुठं आहे तो मायावी? अरे माझा धनुष्य आणि बाण कुठे गेले? कुठे आहे धनुष्य आणि बाण? बंधू, हे आहे तुझं धनुष्य आणि तू तू युद्धभूमीत नाही आहेस. दादा आपण इथे? मी मी इथे कसा पोचलो? धीर धर सौमित्रा, खूप मोठं संकट आलं होतं. संकट? होय माझ्या भावा, आणि रघुकुलावर आलेल्या संकटाचं निवारण केलं संकटमोचन हनुमानानं.